ह्या ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियामध्ये चेहऱ्याच्या एका बाजूला म्हणजे मागे नाही पुढे चेहऱ्याचा पुढचा जो भाग आहे कपाळ गाल आणि हनवटी यापैकी एका किंवा जास्त भागांवर अचानक कळ येते. ही चेहऱ्याच्या एकाच भागात असते कारण ट्रायजेमिनल नस ही सेन्सरी नर्व आहे, संवेदना चेहऱ्याची वाहून नेणारी नस आहे आणि चेहऱ्याच्या प्रत्येक बाजूला एक अशी ती असते. तर त्या नसेवर जेव्हा काही कारणाने दाब येतो त्यावेळेला ही कळ सुरू होते आणि असंही असते ती कळ. त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते असे की ह्याला एक ट्रिगर लागतो. म्हणजे कसं की दात घासताना ब्रशचा टच होणं किंवा घास चावताना त्या घासाचा हिरडीला स्पर्श होणं किंवा टॉवेलनी चेहरा पुसताना गालाला स्पर्श होणं किंवा पुरुषांनी दाढी करताना रेझरचा स्पर्श होणं किंवा बायकांच्या बाबतीत केस पुढचे विंचरताना जो कंगवा कपाळाला टेकतो ते अगदी कॉमन सिम्पटम लोक सांगतात. बाह्य संवेदनामुळे हे आजार. ट्रिगर हा या डायग्नोसिसचा खूप महत्वाचा भाग आहे. तर ट्रिगर कुठला तरी लागला चेहऱ्याला आणि कळ आली हे ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल. कधी कधी गाडीतून जाताना आपल्याला चेहऱ्याला हवा लागते, त्या हवेच्या स्पर्शामुळे सुद्धा ही वेदना सुरू होऊ शकते. कधी कधी नुसतं बोलताना सुद्धा ही वेदना सुरू होऊ शकते. म्हणजे काहीतरी ट्रिगर तिथे झाला कारण हालचाल झाली आणि वेदना सुरू झाली.